आज आपण भस्मासुराची कथा बघणार आहोत. एकदा प्रदोषकाळी भगवान शिवशंकर आपल्या शरीराला भस्म लावत असताना त्या भस्मात एक खडा निघाला. शिवशंकरांनी तो खडा बाजूला काढून ठेवला. तेव्हा त्या खड्यामधून एक महाभयंकर असुर निघाला व त्याने शिवशंकराला नमस्कार केला व मी काय सेवा करू असे विचारले. तेव्हा शिवशंकर त्याला म्हणाले, तुझी निर्मिती माझ्या भस्मातून झाली, त्यामुळे तुझे नाव भस्मार आहे व तू आजपासून माझ्यासाठी भस्म आणण्याचे काम कर. असे सांगितले. तेव्हापासून नियमितपणे शिवशंकराला चिता भस्म आणून त्याची पूजा भक्ती सेवा तो करू लागला. असे करताना त्याच्या मनात कपट आलं व त्याने ह्या शिवशंकराला विनंती केली की मला चिता भस्म आणण्यासाठी खूप दूर दूर जावे लागते, ज्यामुळे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचे भस्म होण्याचे वरदान मागितले. आणि शिवशंकराने त्याची भक्ती व निष्ठा पाहून त्याला तसे वरदानही दिले. तेव्हापासून तो पृथ्वीवरील मनुष्य, साधू, संत, ऋषी, गायी यांच्यासहित स्वर्गातील देवांना त्रास देऊ लागला आणि मनाला वाटले त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करू लागला. एकदा तर तो शिवशंकराचा अपमान करून त्यांनाच भस्म करण्यासाठी त्याच्या मागे लागला. शिवशंकर पळाले व एका वडाच्या झाडामागे लपून बसले. तेव्हा माता पार्वतीची विनंती ऐकून भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि ते भस्मासुराला म्हणाले, जर तू माझ्यासारखे नृत्य केले तर मी तुझ्यासोबत विवाह करीन. मोहिनीचे रूप पाहून त्याने होकार दिला आणि त्याला मोहित करून नृत्य करताना एकदम विष्णूंनी आपल्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा भस्मासुरानेही आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला व तो जळून भस्म झाला. अशा प्रकारे भस्मासुराचा अंत झाला आणि इकडे मोहिनीचे रूप बघून शिवशंकराचेही वीर्य जमिनीवर पडले आणि त्याचे 8 भाग झाले व त्या भासून अष्टभैरव निर्माण झाले. तर ही होती भस्मासुराची कथा. रामकृष्ण हरी.